पुणे बस डे सकाळ पुणे बस डेला पुण्यामध्ये आता सुरुवात झालेली आहे आणि या सकाळ बस डेचं स्वप्न हे जे खरं तर सकाळ माध्यम समूहानं पाहिलं होतं आणि ते आपल्या सर्व पुणेकरांना आता ते पूर्ण करायचं आहे। काही वेळापूर्वीच आपण पाहिलं या उपक्रमाचा शुभारंभ झालेला आहे। सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापरावजी पवार यांनी मशाल प्रज्वलित करून या उपक्रमाचं उद्घाटन केलं, तर सकाळचे व्यवस्थापकीय संपादक अभिजितजी पवार यांनी फीत कापून या उपक्रमाचा शुभारंभ केला आणि या सगळ्यांनीच बसने प्रवास करून कुठेतरी या बस डेची सुरुवात केलेली आहे। आपण सध्या पुण्यातलीच ही दृश्य पाहतोय। वैशालीताई बनकर या पुण्याच्या महापौर आहेत, त्यांनी सुद्धा महापालिकेच्या वतीनं हिरिरीनं सहभाग घेतला होता आणि हा पुन्हा एका पक्षाचा किंवा सकाळ माध्यम समूहाचाच फक्त उपक्रम नसून सर्व पक्षांनी या उपक्रमाला पाठिंबा दर्शवलेला आहे। भाजप नेते विकास मटकरी, विनोद तावडेजी हे सुद्धा बसने प्रवास करतात आणि खास पुण्यात ते आलेले आहेत या सकाळ माध्यम समूहाच्या बस डेला पाठिंबा दर्शवण्यासाठी। पुण्याचे पालकमंत्री सचिन अहिर, सुप्रियाताई सुळे, प्रतापरावजी पवार, अभिजितजी पवार सगळेच जण आज बसने प्रवास करून या पुणे बस डेची सुरुवात करतायत आणि संपूर्ण पुणेकरांना सकाळ माध्यम समूह आणि साम मराठीच्या वतीनं आम्ही आवाहन करतोय की वाहतुकीची कोणती सुरक्षितता, अपघात टळावेत। या अनेक समस्यांनी भेडसावलेले तुम्ही पुणेकर आहात आणि याचाच पर्याय शोधण्यासाठी म्हणून सकाळ माध्यम समूहानं हा पुणे बस डे उपक्रम राबवलेला आहे। गेली महिनाभर याची जय्यत तयारी सुरू होती। सकाळ माध्यम समूहानं पाहिलेलं हे स्वप्न आता तुम्हा पुणेकरांना पूर्ण करायचं आहे। पुणे तिथे काय होणे असं बोललं जातं आणि आज सगळ्या पुणेकरांनी एकवटून वाहतुकीची कोंडी, सुरक्षितता या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींवर भर देणं गरजेचं आहे आणि याची सुरुवात अतिशय थाटामाटात झालेली आहे। पुण्याच्याच डेक्कन डेपो इथं या उपक्रमाचं उद्घाटन झालं आणि शुभारंभ झाला। सर्व पक्षांचा या सकाळ माध्यम समूहाच्या उपक्रमाला पाठिंबा आहे। अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतलेला आहे। एवढंच नव्हे तर शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या उपक्रमाला पाठिंबा दर्शवलेला आहे। नेहमीच्या तुलनेने आज जर पुण्यातल्या रस्त्यांची दृश्य आपण पाहिली तर अतिशय कमी ट्रॅफिक आपल्याला पाहायला मिळतं। सकाळ माध्यम समूह 3000 बसेस पुण्याच्या सकाळ माध्यम समूहातर्फे 3000 बसेस ज्या आहेत पुण्याच्या रस्त्यांवर आपल्याला धावलेला पाहायला मिळतील। फक्त पुणे शहरच नव्हे तर पिंपरी चिंचवड मधून सुद्धा अशाच प्रकारे प्रतिक्रिया, अशीच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। शाळेतले विद्यार्थी असो, ज्येष्ठ नागरिक असो, विविध राजकीय पक्ष असो, सामाजिक संघटना असो, सगळेच जण या पुणे बस डेला पाठिंबा देत आहेत आणि अधिकृतरित्या आता या सकाळच्या पुणे बस डेला सुरुवात झालेली आहे। उद्घाटनाची दृश्य आपण पाहतोय, तर दुसरीकडे पुण्यातलीच रस्त्यांवरची ही दृश्य आहेत। अनेक बसेस रस्त्यांवर आपल्याला धावताना पाहायला मिळत आहेत। नेहमीच्या तुलनेने आज खरंच ट्रॅफिक पुण्यातलं खूप कमी आहे आणि हीच दृश्य जर आपल्याला रोज पाहायची असतील तर रोज बसने प्रवास करावा असं आवाहन आम्ही सकाळ माध्यम समूह आणि साम मराठीतर्फे करत आहोत। आज सकाळपासूनच आम्ही रात्री 11 पर्यंत पुण्यातल्या बस डेची ही थेट दृश्य आणि इतर घडामोडी आपल्या समोर आणणार आहोत साम मराठीच्या माध्यमातून। त्यामुळे पुणेकरांबरोबरच तुम्हालाही या चळवळीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर साम मराठीवर तुम्ही हे सगळे अपडेट्स पाहू शकता। एकीकडे उद्घाटनाची दृश्य पाहतोय, दुसरीकडे या सर्व नेते मंडळींनी बसने प्रवास केलेला आहे ती दृश्य पाहतोय। तर पुण्याच्या रस्त्यांवरची सध्याची परिस्थिती काय हे आम्ही तुम्हाला साम मराठीच्या माध्यमातून दाखवतोय। सकाळची वेळ आहे, आपल्यापैकी अनेक जण शाळा, कॉलेज, ऑफिससाठी जाण्यासाठी निघाले असतील, तर आम्ही सगळ्यांना साम मराठी आणि सकाळ माध्यम समूहातर्फे आवाहन करतोय। रस्त्यावर ट्रॅफिक खरंच खूप कमी आहे, त्यामुळे तुम्ही बसने आज प्रवास करून वेगळा अनुभव घ्या। सकाळ माध्यम समूहाच्या पुणे बस डेचं स्वप्न हे सकाळनं पाहिलंय आणि जे तुम्हा पुणेकरांना पूर्ण करायचं आहे। हा उपक्रम फक्त सकाळ माध्यम समूहाचाच नाही, फक्त पुणेकरांचाच नाही, तर याचा आदर्श महाराष्ट्रातील, देशातील इतर शहरांनीही घ्यायला हवा।
पुणे बस डेवर फक्त पुणेकरांच्याच नव्हे तर संपूर्ण देशातल्या नागरिकांचं आज लक्ष आहे। आपण उद्घाटनाची ही दृश्य पाहतोय। झेंडा दाखवून कशा प्रकारे या उपक्रमाचा शुभारंभ झाला ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यात वैयक्तिक खासगी वाहनांचा वापर न करता आज फक्त PMPMLच्याच बसेसने प्रवास करा। अतिशय वेगळा अनुभव तुम्हालाही जाणवेल। पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत। या पार्श्वभूमीवर पुणे बस डे ला सुरुवात झाली आहे। आपल्यासोबत आहेत खासदार सुप्रियाताई सुळे। ताई, एक महत्त्वाच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे, काय सांगाल? सकाळी अत्यंत स्तुत्य असा हा कार्यक्रम पुण्यामध्ये घेतलेला आहे आणि खरंच कौतुकास्पद आहे की पर्यावरणाची जेव्हा आपण चर्चा करतो त्याच्यात काहीतरी आपण केलं पाहिजे, बदल घडवला पाहिजे। याची पहिली पायरी म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे आणि त्याचा एक चांगला कार्यक्रम आज इथे घेतलेला आहे। मला वाटतं कॉर्पोरेशनच्या वतीने आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत की ही सिस्टम चांगली चालली पाहिजे आणि ह्याच आजच्या या निमित्ताने तुमच्या प्रयत्नांमुळे मला वाटतं जे डिझेल आणि पेट्रोलचं Euro 4 आहोत ते आपल्याला Euro 5 ची मागणी जर केली तर मला वाटतं त्याचा उपयोग क्लीनर डिझेल आपल्याला सगळीकडे देशात मिळेल ही मागणी आपण आज केली पाहिजे। ताई, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शहरीकरणाचा विस्तार खूप झपाट्याने वाढतोय। देशात विशेषतः महाराष्ट्र हा सर्वात अग्रेसर आहे। पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, या शहरांचा विस्तार, नाशिक असेल, या शहरांचा विस्तार झपाट्याने वाढतो आहे। वाहतूक व्यवस्थेवर याचा ताण पडतो आहे। कुठेतरी सार्वजनिक उपक्रमासाठी एक मोठी सुरुवात होणं गरजेचं होतं, ती झाली आहे। इतर ठिकाणीही तसा प्रयत्न करणं गरजेचं आहे। नाही, अर्थातच म्हणजे आम्ही सगळ्यांचे प्रयत्न की मॅसिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टम्स ह्याही असतील, बसेस असतील, जे काही करू शकतो आपण ते सगळेचे प्रयोग केले पाहिजेत आणि चांगली ट्रान्सपोर्ट सिस्टम्स ही प्रत्येक शहरात या देशाच्या झालीच पाहिजे। जगात अनेक ठिकाणी जेव्हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आता लोक प्राधान्य द्यायला लागले, तसं भारतात अजून तसं चित्र दिसत नाहीये। आता सध्या फोर व्हीलरचं जे पॅड आहे ते अजूनही मोठ्या प्रमाणात, पण हा पुढे प्रश्न किती गंभीर होतोय हे बऱ्याच मोठ्या राष्ट्रांमध्ये आपण पाहिलं आहे। तशा पद्धतीने काय लोकांना आवाहन करेल? मला वाटतं पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम, कचरा, पाणी हे तीन अत्यंत गंभीर प्रश्न कुठल्याही शहरासमोर आज दिसतात आपल्याला आणि त्याचं जर चांगलं नियोजन केलं आणि वापर केला आपण तर नक्कीच या गोष्टी आपल्याला पुढचे 100 वर्ष टिकतील। पण त्याच्यावर आपण आतापासून व्यवस्थित काम आणि अवेअरनेस प्रोग्राम्स घेतले नाही तर सगळ्याच शहरांना उद्या अडचण येईल। त्याच्यामुळे खरंच अत्यंत उत्तम आणि स्तुत्य असा कार्यक्रम सकाळी केलाय, त्याच्याबद्दल मी मनापासून आमच्या सगळ्यांच्या वतीने कौतुक करते आणि ह्याच्यात जास्ती अजून आमची कुणाचीही किंवा मदत झाली तर मला वाटतं पक्षपात सोडून एका शहरासाठी एक पुणे जे माझ्या लहानपणाचं सुंदर स्वच्छ पुणे, हिरवं पुणे होतं त्याच्या दिशेने हे पहिलं पाऊल आहे। ताई, एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा आपण राजकारणात एखादा मुद्दा पुढे आणतो त्यावर बराच विरोध होतो, पण आज हा एक असा उपक्रम आहे ज्याला सर्वजण, विरोधक असेल, सत्तारूढ असतील, जनता असेल, प्रशासन असेल, सर्वांनी एकत्र येऊन पाठिंबा दिला आहे। असं चित्र पुढे देखील विविध स्तरावर दिसायला नाही, अर्थातच राजकारणातले लोक जरूर आमची वैचारिक टीका एकावर अनेक करतो, पण चांगले कार्यक्रम असतील म्हणजे तुम्हाला केंद्र सरकारने चांगला घेतलेला कार्यक्रम ज्याच्यात सगळ्या पक्षातले लोक आम्ही एकत्र काम करतो तो म्हणजे कुपोषणाचा। या देशातल्या प्रत्येक पक्षातला एक खासदार आमच्या कुपोषणाच्या सिटीजन्स अलायन्समध्ये काम करतो आणि आम्ही सगळे प्रयत्न करतोय की या देशातलं कुपोषण मुक्त भारत असावा असे आमचे प्रयत्न आहेत। त्यामुळे शिक्षण असेल, आरोग्य असेल, एखाद्या पॉलिसीवर आमचे वेगळी मतं असू शकतात पण इम्प्लिमेंटेशनवर आमचे कुठल्याही म्हणजे माझ्या सगळ्या फ्रटर्निटीबद्दल मी बोलते, मग ते NDA असेल, UP असेल, मला नाही वाटत अशा कुठल्याही प्रयत्नांवर आमचा कुणाचाही विरोध आहे। आमचा नेहमी पाठिंबा असेल आणि आमच्याकडून जिथे जिथे आमची सत्ता असेल तिथे या सगळ्या सिस्टम्स कशा स्ट्रेंथन करता येईल याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू। निश्चितच जरी मतांमध्ये कितीही विरोधाभास असला तरी देखील जेव्हा इम्प्लिमेंटेशन आपण एखाद्या चांगल्या गोष्टीचं करत असतो त्यावेळी सर्वांचा पाठिंबा हा अत्यंत गरजेचा आहे, असंच मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय। कॅमेरामन अभय प्रसादचा प्रफुल्ल साळुंखे, साम मराठी, पुणे। या होत्या सुप्रियाताई सुळे यांच्याशी खास बातचीत केली होती आमचे विशेष प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी। सध्या आपण पुण्यातल्या रस्त्यांवरची दृश्य पाहतोय। स्वारगेटची ही दृश्य आहेत, तिथे बसेसची संख्या आपल्याला तुलनेने जास्त पाहायला मिळते आणि हीच ती वेळ आणि हाच तो रस्ता
जो दररोज ट्रॅफिकने आपल्याला भरलेला पाहायला मिळतो, मात्र आज तुलनेने खरंच ट्रॅफिक खूप कमी आहे. शाळा, कॉलेज, ऑफिसेसला जाण्यासाठी तुम्ही निघत असाल तर आम्ही सगळ्या पुणेकरांना आवाहन करतोय की आज बसने प्रवास करा, तुलनेने लवकर पोहोचाल, कारण आज ट्रॅफिक कमी आहे. मनवा बस डेपोवरची आपण ही दृश्य पाहतोय. अनेक खाजगी बसेस सुद्धा रस्त्यावर उतरलेल्या आहेत. या सकाळच्या पुणे बस डेच्या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी, सहभाग नोंदवण्यासाठी. पुण्यातल्या रस्त्यांवरची आणि पुणे बस डेची ही दृश्य आपण आज तुम्हाला रात्री 11 वाजेपर्यंत दाखवणार आहोत. हा फक्त सकाळ माध्यम समूहाचाच नव्हे तर आपणा सर्वांचा हा उपक्रम आहे. अशीच आपण पुण्यातली ही दृश्य आणि सकाळ माध्यम समूहाच्या या पुणे बस डे संदर्भातले अपडेट्स पाहणार आहोतच. मात्र त्याआधी एक छोटासा आपण ब्रेक घेऊयात.